स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण जाणार आहोत दयानंद कॉलेज येथील भाजी मार्केटला भेट देण्यासाठी। आपल्या लातूर महानगरपालिकेने नुकतेच अतिक्रमण उठवून ते दयानंद कॉलेजच्या समोरला जो रस्ता होता आपला सर्व्हिस रोड तो पूर्ण भाजी मार्केटने व्यापला होता आणि त्याचंच जागा तिथून उठवून आपल्याला 5 नंबरच्या अलीकडेच व्हिडिओ कॉलेजच्या जवळपास ती जागा दिलेली आहे। तर आज आपल्याला आपण व्हिडिओमधून हेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की ती जागा त्यांना सफिशियंट आहे का आणि जी जुनी जागा होती तिथं आता कोणतं अतिक्रमण आहे का नाही आणि हा सविस्तर सगळा हा व्हिडिओ आपण आज आपल्या YouTube चॅनलवर दाखवणार आहे। तर जुनं भाजी मार्केट ते नवं भाजी मार्केट हे सर्व काही आपण कव्हर करणार आहोत। तर आपल्यासोबत कनेक्ट राहा। तर मित्रांनो सध्या आपण निघालो आहोत सरळून दयानंद गेटच्या भाजी मार्केटला। आज रविवार आहे, थोडासा रोड आपल्याला गजबजलेला दिसत नाही त्या कारणाने। तर आपण सध्या आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून। तर इथून घेतोय आपण लेफ्ट। तर मित्रांनो हे चालू झालं आपलं दयानंद गेटचं भाजी मार्केटचं जुनं स्थान। इथं बघू शकता 2-3 गाड्या एंट्री दिसत आहेत आणि हे आतमधले जो सर्व्हिस रस्ता आहे हे पूर्णपणे असं हा गजबजलेला असायचा। की सुरुवातीला आपल्याला आता हे दिसत आहे फुटपाथ जी फ्री आहे ते सुरुवातीला नव्हतं, तर सगळं काही मार्केट इथं बसलेलं होतं। ते बघू शकता थोडासा मोकळा श्वास इथला हा सर्व्हिस रोड घेत आहे आणि त्याची जागा आता थोडंसं टेम्पो कोण गाडा जास्त प्रमाणात तर काही भाजी मार्केटचं तर काही नाही, पण दुसरे अदर व्यावसायिकांनी थोडेसे आपले गाडे लावण्याची सुरुवात केलेलं आहे आणि हे सुरुवात आहे, हळूहळू हे वापस जाणार आहे। तर तुम्हाला म्हणलं होतं भाजी मार्केटचं, तर हे बघू शकता अजूनमधून इथं एक दोन असं फक्त जे आंबे असतात लोणच्यासाठी त्यांचे स्टॉल इथं आपल्याला दिसत आहेत। बाकी याच्या व्यतिरिक्त भाजीचं तर इथून तर दिसत नाही। हे संपूर्ण एरिया मी तुम्हाला जे शूट मार्फत दाखवत आहे हे संपूर्ण भाजी मार्केटने व्यापलेलं होतं। हे जुनं भाजी मार्केट, काही प्रमाणामध्ये इथं जुने दुकानं दिसत आहेत आपल्याला, बघू शकता। जास्त नाही, रोडला ट्रॅफिक जाम व्हावं असं काही विषय इथं नाही। पुढं जाऊ। इथलं अतिक्रमण हटवल्यावर पण इथं थोडंसं काही प्रमाणामध्ये शेतकरी किंवा इथले व्यापारी माल घेऊन इथे येतच असतात। इथं छोटा बाजार म्हणलं तरी हरकत नाही, इथल्या एरियातल्या लोकांपुरतं इथं मार्केट थोडंसं चालू आहे, काही हरकत नाही। जे मोठ्या प्रमाणात इथं व्याप्ती झालेली होती, रोडला यायला जायला जागा नव्हती, तर हे काही प्रमाणात कमी झालेलं आहे। आता त्या मधल्या सर्व्हिस रोडनं आपण पुढं आलेलो आहोत। ते बघू शकता तुरळक ठिकाणी इथं भाजीचे जे व्यावसायिक आहेत तिथे आपल्याला दिसत आहेत, बघू शकता। म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही साईड राईट लेफ्टनं जे व्यापलेलं होतं ते प्रकार इथं दिसत नाही। ते आपल्या काही संपूर्ण जो एरिया आहे त्याला कव्हर करण्यासाठी हे मिनी भाजी मार्केट काही लोकांपुरता ठीक आहे। आता आपल्याला गर्दी दिसत नाही। हे संपूर्ण भाजी मार्केटचा हा एरिया होता, आपण सुरुवातीपासून शूटिंग केलेलं आहे। तर हे आपल्याला कोरडं दिसत आहे, बघू शकता। इथं रोडला काही ट्रॅफिक नाही, छोटे व्यावसायिक आपल्याला दिसत आहेत। रोडला 0 ट्रॅफिक आहे, कारण की ही व्यापाऱ्यांनी इथून आपला धंदा हलवला आहे। तर हे जुनं मार्केट झालं, तर आपण नवीन मार्केटच्या दिशेने निघतोय, भेटू थोड्याच वेळात। पेर चौक अर्थात शहीद वीर भगतसिंग चौक। आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे। तर हे 5 नंबर चौक अर्थात शहीद वीर भगतसिंग चौक, इथून आपण सरळ निघायचं आहे।
हे निक्की बार आहे आणि इथून आपण सरळ निघतो ह्या समोर असं बघू शकता. ह्या रोडचं परवा काम झालेलं आहे आणि चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये हे रुंदी ह्याची वाढवलेली आहे आणि रस्त्यामध्ये काही असं अडथळा निर्माण होईल असं काही अरुंद रस्ता नाही आहे. चांगल्या 2-3 ट्रक ॲट अ टाईम एक साईडनं जाऊ शकतात. असं काही नियोजन आपण आत्ताच मागं दाखवलं तुम्हाला 5 नंबर चौकातून निघालेला रोड तिथं दिसत नाही. तिथं खूप अरुंद रस्ता आहे. बघू शकता रविवार आहे आणि हे सायंकाळचे 5 वाजत आहेत. तर हे आपला बार्शी रोडचा नजारा. आपण लवकरच पोहोचत आहोत नवीन भाजी मार्केटला. तर मित्रांनो, नवीन भाजी मार्केट जिथं सध्याला वसलेलं आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत. तर इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. पाहू शकता तुम्ही. हा बघू शकता नवीन भाजी मार्केटचा संपूर्ण स्पॉट, जे की आपण दयान कॉलेजला जिथून सरळ निघाला होता रोड तो तसंच समोर आलेला आहे. इथं हे बघू शकता सगळे छोटे छोटे व्यापारी इथं माल व्यापारासाठी बसलेले आहेत. आपण काही व्यापाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न पण करू. बघू शकता सगळे काही व्यापारासाठी इथं लोक दिसत आहेत. इथं व्यवहार होत आहेत. पाहू शकता हे भुईमुगाच्या शेंगा दिसत आहेत. पोत्याने इथं आणलेले आहेत. त्यांनी नवीनच स्टॉल इथं लावत आहेत सध्या भाजी मार्केटला आणि त्या आई आणि त्यांचा मुलगा दिसतो. तर नुकतंच आजीला एक प्रश्न विचारला. तर आजी पहिल्यापेक्षा गिऱ्हाईक कसं बरं आहे का? तर ते म्हणले हे जे तुम्हाला दिसत आहेत हे समोरलं हे आणि हे तर हे एकच मालक आहे म्हणे आणि ही सगळे जे 3-4 ह्यांचे स्टॉल एकाच मालकानं घेतलेलं आहे म्हणले आणि हे रोजाने ठेवलेत म्हणले आणि जागा स्वतःच 4-4, 5-5 दुकानं ह्यांची थाटलेले आहेत म्हणले. असे काही इथं काही लोकांची मक्तेदारी चलत आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे सामान्य कष्टकरी जे आहेत छोटे मोठे व्यवसाय करणारे त्यांच्यासाठी पोट मारावं लागलं. कारण की सगळं दुकाने ह्यांनीच टाकलेल्यावर दुसरे कसं करून खाणार किंवा त्यांचं पोट कसं राहणार. तर इथं पण थोडंसं कोणतं लक्ष द्यायला पाहिजे. ह्याचा नियम पाहिजे. ह्यांना लायसन्स ह्यांना इश्यू करते वेळेस सांगितलं पाहिजे की बाबा तुम्हाला एकच दुकान आणि एकच जागा मिळणार आहे, तुम्ही 4-4 दुकानात हटू शकणार नाही. अशा प्रकारेच मार्केट आपण बघू शकतो. आता व्हिडिओ मार्फत आपण दाखवत आहे. त्या आतमध्ये भेळ पाणीपुरी भजे छोटे मोठे व्यावसायिक आपला पोट पाण्याचा आपला घर भागवण्याचा आपल्या व्यवसायातून प्रयत्न करत आहे. हे बघू शकता मार्केट बघू शकता. 3 ते 4 जणांना बोलायचा प्रयत्न केला. सगळ्याचा हा तोंडून एकच होतं किंवा इथं व्यवसाय कमी आहे, गिऱ्हाईक कमी आहे, तर त्यांचं म्हणणं येत होतं. हे व्यापारी धंदांगडे जे आहेत मार्केटमध्ये उरलेले त्यांनी बरोबर आपले 4-4 स्टॉल लावून इथं आपले रोजाना माणसं लावून इथं मक्तेदारी स्थापित करून आपलं गिऱ्हाईक वाढायचं काम करत आहे. पण ती ज्याचं सिंगल दुकान आहे त्याच्यासाठी थोडंसं अवघडच आहे. आणि काही व्यापाऱ्यांना इथं अजून धंदा पण करायचा पण जागा नाही. सगळ्यांनी इथं जागा फिक्स केलेली आहे. तर मित्रांनो, एकंदरीतच आपले हे छोटे व्यापारी आहेत ते आपल्याला बोलण्यास तयार झाले आहेत. आपण त्यांच्याकडून थोडीशी त्यांची काय अडचण आहे आपण जाणून घेऊ. नमस्कार मोह्या. नमस्कार. बरं, आपलं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव ज्ञानेश्वर राठोड बाबूलाल. मी काटगावचं आहे. काटगाव तालुका लातूर. तालुका जिल्हा लातूर. हां. आणि मी 2 वर्षाने हा व्यवसाय करतोय.
हे भाजी भाजीपाला वगैरे विकतो. बरं, तुम्ही शेतकरी आहो का छोटे व्यवसाय? हा शेतकरी आहे. शेतकरी आहे. तुमचा घरचा माल पण असतो याच्यात? हो घरचा पण माल असतोय. हां, मी अगोदर दयानंद गेटला विकत होतो. दयान गेटला होतो तुम्ही? हा पाण्याच्या टाकीला. बरं. आणि तिकडचं आणि इकडच्या मार्केटमध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. कशामुळं की कशामध्ये गिऱ्हाईक इथे येत नाही का इकडलं रिस्पॉन्स कमी आहे तुम्हाला इथलं इथलं आसपास? कसं काही जागेचा अभाव त्याच्यामुळं का? जागेचा पण अभाव आहे. त्याचबरोबर गिराईक समजे इकडे तिकडे पांगलेले आहेत. हां, कोणत्या पण गल्लीमध्ये वगैरे कुठं पण बसून आपले गिराईक. असं आहे की तुमचा जी मार्केट आहे भाजी मार्केट लातूरमध्ये प्रत्येक ठिकाणी एरिया वाटून दिल्याने झालाय असं थोडक्यात म्हणणं तुमचं? बरोबर आहे सर. हां, एक ठिकाणी काहीच नाही? काहीच नाही. अच्छा. आणि दयानंद गेट मध्ये आणि इथं काय फरक आहे तुमच्या धंद्यामध्ये? तिथं कसा होता धंदा तुमचा? हो सर इथं फक्त हां, सगळं लातूर तिथे येत होतं? हां, अच्छा. हां, तुमचं आणि काय? इकडचं कसं आहे इथं एकदम पडून मागते असं 10 रुपये रेट पाडून मागला रेट कमी मध्ये. कशामुळे मला सिटीच्या बाहेर आला म्हणून? सिटीच्या बाहेर आल्यामुळे का तुमची बी किंमत कमी तर भाजीची बी किंमत कमी? भाजी आणि शेतकरी तर कमीला देणं गेले पुढून बरोबर. मार्केटमध्ये आणि व्यापारीला तर परवडणंच गेले आता. अच्छा. हो याच्यामुळे हे मार्केट कुठेतरी एक ठिकाणी स्थायिक द्यावं असं. मग तुम्हाला स्थिर दर मिळेल, हा ग्राहकाला बी परवडेल, सगळ्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या सोप्या जातील. आणि याच्यामध्ये शेतकऱ्याला आणून कुठे विकायचे हे पण समजणं गेले किंवा हो, हो. एखाद्या ठिकाणी जर दिलं तर कसं तर आपलं चार ठिकाणी 4 मार्केट झाले छोटं छोटं. हा आता शेतकऱ्याचा माल विकायचा अवघड माल झाला. पण विकणे खूप मुश्किल झालेलं आहे. अच्छा. हा. आणि हे भाजीचं मार्केट 2-3 दिवस लय झालं लगे माल खराब होऊन जात असेल. हो नुकसान जास्त आहे. हा. अच्छा. एखादाच आयटम असतं की 2-3 दिवस चालणार आहे, बाकी एका दिवसामध्ये खराब होणार आहे. तर मग आता ते भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय अपेक्षा? हां, आणि इथल्या आसपासच्या लोकांना बसण्यासाठी पण जागा नाही. इथं आसपास पूर्ण घाण दिसतं इकडं. बरोबर आहे. इथं जे आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे सगळं कचरा कोंडी टाईप करून टाकलेलं आहे. इथं व्यवस्थित स्वच्छता नाही आहे. लाईटीची सोय नाही, पाण्याची सोय नाही. संध्याकाळी इथं लाईट नाही? लाईटी नाही सर इथं. अच्छा. बॅटऱ्या घ्यावं लागते हा, भाड्यानं? ते पण भाड्याने. अच्छा. 40-50 रुपये भाडा आहे त्याला. अरे बापरे. हा. त्याचबरोबर पाण्याची सुविधा नाही, बसायची व्यवस्था नाही. कसं इथं गिराईक येते? अरे बापरे. कस तर ते पाण्याच्या टाकीला कस तर मार्केट होतं त्याच्यामुळे गिराईक येत होते. पण इथले एवढी खराब बिकट अवस्था झालेली आहे. हां, की आता ही प्रशासनाला तर कुठं बघून हे प्रशासनाला म्हणजे एवढी इच्छा आहे सर. अच्छा, त्यांना काहीतरी इथलं जाणीव तुमचं एक तळमळ कळावं त्यांच्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी. प्रत्येकाचाच फायदा होणार आहे याच्यामध्ये. बरोबर. हां. हे पूर्ण घाण कचरा वगैरे समजा टाकलेले आहे इकडे तिकडे. आरोग्याचा पण प्रश्न आहे, आरोग्याचा पण प्रश्न तुमच्या आहे. सोबत इथे येणाऱ्या ग्राहकाचा बी. हो सर. बरोबर आहे. नक्कीच हे प्रशासन आपला व्हिडिओ बघून थोडंसं जागेल आणि त्यांनी नक्की विचार करतील ही आपली अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद सर. एकंदरीत ह्या मार्केटच्या भरपूर व्यथा आहेत. कोणी समजून घेतलं तर ठीक आहे, कारण की हे पण आपल्या शहरातले नागरिक आहेत, हे पण टॅक्स भरत आहेत. शेतकरी असतील, व्यापारी असतील, यांचा पण तेवढाच हक्क आहे जो सामान्य नागरिकाचा आहे. यांचा पण कुणी विचार नक्की करायला पाहिजे. हे बघू शकता भाजी मार्केटला जास्त करून महिला मंडळ इथं खूप दिसत आहे, कारण की घरचा सगळा गाडा हा महिला वर्ग चालत असतात. धडपड असते काहीतरी 4 पैसे पाठीमागं टाकावे आणि आपलं घरबार चालावं, ही ह्याच्या मागायला येतो असते. हे बघू शकता लहान मुलं, हे माई आपल्या लहान मुलांना घेऊन इथं व्यवसायासाठी बसलेले आहेत. हे पाहू शकता, इमोशनल आहे सगळ्या गोष्टी. काय अडचण आहे आपली आता? अडचण म्हणजे इथं कसं आहे, इथं मार्केट आल्यापासून तेवढं गिराईक नाही म्हणावं, असं भाव भेटणार मालाला. म्हणजे असं किरकोळ घेणारं गिराईक येणार गेलं इथं व्यापार जे चालला ते पूर्ण सगळा ठोकचा व्यापार चालला. रेट पाडून मागला आहेत? रेट लय पाडून म्हणजे असं निम्म्यानं बी भेटणार गेलेत, असा विषय चालू आहे सगळ्यात महत्वाचा म्हणलं तर. इथं तुम्ही शेतकरी आहो की व्यवसाय का छोटे? शेतकरी. तुमचा शेतातला माल आहे? हो शेतातलं आपलं. बरं. कुठलं गाव तुमचं नाव? आपलं करंजगाव, औसा तालुका. बरं. हां.
म्हणजे तुम्ही डेली येता रोज इथं? हो डेली येतो, पण तिकडलं मार्केट चांगलं होतं कारण चिल्लरचं बी गिराईक भेटत कुठं? दयानंद कॉलेजला? हा दयानंद कॉलेज. ठोक बी होतं, चिल्लर बी हो होतं. चिल्लर बी होतं. तिथं आणि मोठ्या कसं आहे, प्रमाणामध्ये गिऱ्हाईक- गर्दी होत होती. हो गर्दी जास्त प्रमाणात होत होती, गिराईक चांगलं चलत होतं. इथं गिराईक चलना गेलंय म्हणजे मार्केट पण तेवढं भरणार अच्छा. असं आहे. मग इथं प्रशासनाला काय सांगणार तुम्हाला? एक जागा तुम्हाला ही ओके आहे का इथून जागा बदलून पाहिजे? प्रशासनाला सांगणं आम्हाला की जागा हे योग्य नाही की आम्हाला उषा किरणला जागा द्यावा, आमचं म्हणणं असं नाही. उषा किरणचा आजूबाजूला कुठं जरा फ्री जागा असेल, ग्राउंड हो, असेल, हो, हो. तिथं तुम्ही आम्हाला आमची सोय करा आम्हाला- हे म्हणणं आहे. हो अच्छा. कारण इथं आमच्या म्हणण्याप्रमाणे भाव भेटना गेला ना, माल चांगला आणून भाव भेटना गेला चांगला. भाव पाडून मागाले. हो भाव पाडून मागले असं. ठीक आहे, नक्की तुमचा आवाज पोहोचल. हो चालेल. आपण प्रयत्न करू. हो धन्यवाद. तर मार्केटची परिस्थिती तेवढी काही खास नाही. प्रशासनानं फार गाजावाजा करत दयानंद कॉलेजचं सगळं काही ट्रॅफिक उठवलं होतं आणि इव्हन त्या गोष्टीचं समर्थन केलं होतं, कारण की वा रोडची जागा आपल्या हे मार्केटमुळं व्यापली जात आहे आणि इथं प्रचंड प्रकारे ट्रॅफिक होत आहे. तर इथं आल्यानंतर आपण थोडंसं काही लोकांशी संवाद साधलो, काही लोकांनी समोर कॅमेरासमोर बोलले, काही पाठीमागं बोलले की त्यांचं म्हणणं एकच होतं की सुविधा अभावी इथलं मार्केट थोडंसं डाऊन मार्केट. इथल्या एकंदरीतच आपण हा संपूर्ण मार्केट जुना आणि नवा ही दोन्ही पण आपल्या व्हिडिओमार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथला स्थानिक छोटे व्यावसायिक असतील, छोटे व्यापारी असतील, त्यांचं एकच म्हणणं येऊ लागलं की वा दयानंद कॉलेजचं मार्केट हे आम्हाला पूर्णपणे फायदेशीर होतं, कारण की इथं जे मार्केट आहे हे मार्केटचं एकतर सुविधा अभावी अपुरं आहे. प्रचंड प्रमाणे घाण आहे, पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही. ह्यांना रात्री प्रायव्हेट बॅटरी घ्यावं लागेल भाड्यानं, ते 50 रुपये चार्ज आहे त्याचा. तर हे सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि त्यांचं काही जणांचं म्हणणं असं आलं आहे की आम्हाला ह्याची जागा दयानंद कॉलेजच्या एरियामध्येच द्यावी, ते ग्राउंड वगैरे पहा आणि तिथं आम्हाला जागा द्या, असं काही ग्राहकाचं म्हणणं आहे. आणि त्यातच रेट तोडून इथं मागत आहेत, कारण की सिटीच्या बाहेर आल्यामुळं त्यांना असं वाटतं की हे सगळे शेतकरीच आपल्याला इथं माल विकायला आलेले आहेत, पण तसं काही नाही. पण इथं काही व्यापारी पण आहेत आणि काही असं मोठ्या व्यापाऱ्याकडून माल घेऊन आपला छोटासा व्यवसाय इथं चालवत आहेत, आपलं घर पोटपाणी भागवत आहेत. तर एकंदरीत प्रशासनाने ह्याचा विचार करावा आणि हे जे आपले शहरातले नागरिक आहेत, आपलेच लोक आहेत, त्यांचा पण कुठंतरी विचार करावा, जेणेकरून त्यांचं पण घर चांगल्या प्रकारे चालावं आणि ह्या मार्केटला थोडंसं पुशअप करावं, ह्याचं थोडंसं प्रसिद्धी द्यावी, ह्याच्या उपाययोजना कराव्या आणि ह्या लोकांचं घर चांगल्या प्रकारे चालावं, एवढी आपली अपेक्षा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा. हे आपलं चॅनल लातूर जिल्ह्यामध्ये विविध विषयावर हात घालून त्याला आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.